हॅलो फ्रेंड्स. सध्या महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती सुरू आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती या संदर्भात त्याचा सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की आतापर्यंत तलाठी भरतीची परीक्षा सरळ सेवेच्या माध्यमातून घेण्यात येत होते. परंतु आता एम-पी-एस-सी मार्फत घेण्याचा असा निर्णय करण्यात आलेला आहे. यामध्ये एम-पी-एस-सीची जे काही परीक्षा असतात ते पूर्व आणि मुख्य अशा 2 टप्प्यामधून पूर्ण करण्यात येते. तर मित्रांनो, आता ही एम-पी-एस-सी 2 टप्प्यामध्ये करणार आहे. म्हणजेच एक पूर्वपरीक्षा असणार आहे, प्री म्हणतात त्याला आणि दुसरा टप्पा म्हणजे मुख्य. मुख्य म्हणजेच मेन्स. मेन्स आणि पूर्व असं होणार आहे. यामध्ये अ, पूर्वपरीक्षा ही दरवर्षी राबवण्यात येत होते एम-पी-एस-सी कडून. त्यामध्ये कर सहाय्यक, लिपिक टंकलेखन आणि मोटर सहाय्यक, मोटर वाहन निरीक्षक असे वेगवेगळे पद होते. परंतु आता एम-पी-एस-सीनं ह्या पदामध्येच एक तलाठीचा पद सुद्धा ॲड करण्यात आला आहे. आता तलाठीचे एकूण 1539 एवढे जागा आता सध्या जागांसाठी सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, लवकरच यामध्ये बऱ्याचशा अशा अजून काही जे आहे तर तलाठीचे पद ॲड होईल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा. आज आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती मिळवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षा अशी असते. तर पूर्व परीक्षेचा आज आपण यामध्ये अभ्यासक्रम पाहणार आहोत. त्याची परीक्षा पद्धत पाहणार आहोत. तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर प्रथम आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता तुम्ही विषय असतो आपल्याला या ठिकाणी सामान्य क्षमता चाचणी नावाचा एक पेपर घेण्यात येतो मित्रांनो. त्यासाठी आपल्याला एकूण प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात आणि त्या 100 प्रश्नांसाठी एकूण 100 गुण असतात. म्हणजेच एक प्रश्न 1 गुणसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. किती? 1 गुणसाठी 1 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आता तुम्ही पुढे बघू शकतात हे प्रश्नांचा लेव्हल कसा असतो, तर पदवीचा लेव्हल या ठिकाणी असतो आपल्याला प्रश्नांचा. तुम्ही बघू शकतात आता हे प्रश्न आपल्याला कोणत्या-कोणत्या माध्यमातून परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ही एक असतो मराठी माध्यमातून आणि दुसरा असतो इंग्लिश माध्यमातून. अशा दोन्ही माध्यमातून मिळून एक पेपर आपल्याला तयार करण्यात येतो, मराठी आणि इंग्लिश. पुढे बघू शकतात तुम्ही परीक्षेचा कालावधी. परीक्षेचा कालावधी आपल्याला 1 तासाचा असतो मित्रांनो आणि यामध्ये परीक्षेचे आपल्या प्रश्नाचे स्वरूप तुम्ही बघू शकतात. प्रश्नाचे स्वरूप आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच आपल्याला एक प्रश्न दिलेला असतो आणि त्यासाठीच्या 4 आपल्याला ऑप्शन दिलेले असतात. त्याला आपण पर्याय म्हणू शकतात. ए, बी आणि सी, डी असे 4 प्रश्न आपले ऑप्शन असतात. तर त्या ऑप्शन पैकी आपला जो आन्सर असेल त्याच्या पुढे आपल्याला असा गोल करायचा असतो. तर हे पद्धतीचे आपले वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा प्रश्न असतात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात पुढे आपल्याला अजून पुढे माहिती काय दिलेली आहे. यामध्ये एक नकारात्मक गुण पद्धत असते. नकारात्मक गुण पद्धत म्हणजे नेमकं काय तुम्हाला थोडक्यात सांगतो या ठिकाणी. नकारात्मक गुण पद्धत आपल्याला या ठिकाणी असते 25% किंवा 1/4 एवढे गुण नकारात्मक असतात. म्हणजेच कसं असतो, की एकूण आपण समजा 4 प्रश्न आपल्याकडून मित्रांनो चुकले. समजा हा पहिला प्रश्न आहे आपला, हा आपल्याकडून चूक झाला. दुसरा सुद्धा चूक झाला आणि 5वा झाला आणि 8वा झाला. असा एकूण आपल्याकडे किती 4 क्वेश्चन जर आपले चुकले, तर एक प्रश्न समजा आपला कोणता बी बरोबर आला असेल ना, तर त्याचे सुद्धा मार्क काय होतात या ठिकाणी वजा केले जातात. तर ह्याला म्हणतात एकास 4 नकारात्मक पद्धत. म्हणजेच समजा बरोबर एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिला होता आपण, परंतु इकडे 4 क्वेश्चन आपले चुकले असताना, तर आपल्या त्या एका आलेल्या प्रश्नाचे मार्क सुद्धा या ठिकाणी काय होतात, वजा करण्यात येतात, मायनस होतात. तर ही असते नकारात्मक गुण पद्धत. तर पुढे बघू शकतात यामध्ये अजून आपल्याला काय दिलं आहे. आता तुम्ही बघू शकतात आपल्याला अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण विषय किती आहेत तर तुम्ही हे बघू शकतात बघा या ठिकाणी. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे आणि सोबतच या ठिकाणी सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता याला आपण एकत्र धरूयात. तर एकूण किती विषय आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे याचे तर बघू शकता तुम्ही. हे झाले 6, 7, 8 विषय आपल्याला एकूण असतात या ठिकाणी.
तर तुम्ही बघू शकतात हे पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे. आपण पूर्वपरीक्षेचा सिलेबस प्रथम पाहणार आहोत. तर पूर्वपरीक्षेमध्ये सविस्तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाहीये. परंतु जो काही आहे थोडक्यात आपल्याला जरी असलं तर ह्याच्यामध्ये चॅप्टर तुम्ही बघू शकतात. इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास विचारला जातो मित्रांनो. ते ह्यामध्ये इतिहासासाठी एक 10 ते 15 असे मार्क साठी किंवा अशा प्रश्नांसाठी विचारले जाईल असा अंदाज आहे आपला या ठिकाणी. तर पुढे बघू शकतात भूगोल. भूगोलसाठी पण 10-15 प्रश्न आपल्याला आपल्या पेपरमध्ये येतात. तर भूगोलमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे विशेषतः. त्यामध्ये पुढे बघू शकता तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे. सोबत पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहर, नद्या, उद्योगधंदे इत्यादी या ठिकाणी घटक आपल्याला अभ्यासाचे भूगोलमध्ये. पुढे बघू शकता तुम्ही अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था बघायची यामध्ये. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख घटक आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी या ठिकाणी घटक आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अभ्यासाचे आहे. अर्थव्यवस्थेमध्ये अजून एक पॉइंट आपल्याला दिलेला आहे शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी घटक आपल्याला अभ्यासाचे आहेत. तर पुढे बघू शकता तुम्ही पुढचा विषय आपल्याला आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रातील भारतातील एवढे आपल्याला अभ्यासाचे आहे. म्हणजेच कोणते जागतिक लेवलचे चालू घडामोडी, महाराष्ट्रातील चालू घडामोडी आणि भारतातील चालू घडामोडी एवढे अभ्यासाचे. पुढे तुम्ही बघू शकता पुढचा आपल्याला घटक आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये भारतीय राज्यव्यवस्था आपल्याला अभ्यासाची पूर्णतः या ठिकाणी सविस्तर उल्लेख नाहीये, परंतु आपल्याला भारतीय राज्यव्यवस्था अभ्यासाची. आता भारतीय राज्यव्यवस्थेसाठी पण 10 ते 15 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. आता राहिला सायन्स. सायन्स आपल्याला सायन्समध्ये आपल्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र इत्यादी ह्या ठिकाणी घटक अभ्यासाचे. यासाठी थोडे जास्त प्रश्न विचारले जातात सायन्ससाठी. 20 प्रश्न विचारले जाईल किंवा 15 ते 20 असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. म्हणून आपल्याला सायन्स चांगल्या पद्धतीने अभ्यासाचा आहे. पुढचा आपल्याला विषय असणार आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये जे तर वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी आणि उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो ह्यासाठीच बुद्धिमत्तामध्ये प्रश्न येणार आहेत मित्रांनो आपल्याला. तर आज आपण यामध्ये तलाठी भरतीसाठीचा एक पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बघितला मित्रांनो. आता तुम्हाला या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एक तुम्हाला सजेशन असेल माझा, की मागील वर्षाचे आपण जर पेपर पाहिलेत पूर्वपरीक्षेचे 1 ते 2 वर्षाचे मागील वर्षाचे बघितले, तर आपल्याला संपूर्ण अभ्यासासाठीचा एक अंदाज येऊन जाईल. नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात जात असतात परीक्षेमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकतात मित्रांनो. आता ही सर्व पुस्तकं कुठून घ्यायची, कुठून वाचायची यासाठीचा पण मी तुम्हाला लवकर व्हिडिओ बनवून टाकतो. तर बेसिक जर आपल्याला पक्का करायचं असेल ह्या सर्व बाबींचा, तर आपल्याला पाठ्यपुस्तक जे असतात आपले 8वी, 9वी, 10वीचे ते वाचणे खूप आवश्यक आहे मित्रांनो. त्यातूनच आपल्याला प्रश्न येत असतात. ते खूप आवश्यक आहे. तुम्ही वाचले नसेल तर एकदा तरी वाचून घ्या. आपले जे पुस्तकं असतात 8वी, 9वी, 10वीचे ते खूप महत्त्वाचे ठरू शकतात मित्रांनो आपल्याला. त्यानंतर तुम्ही संदर्भ साहित्य सुद्धा वाचू शकतात. संदर्भ साहित्यामध्ये बरेचसे असतात जसे की आपल्याला दीपस्तंभ ह्यांचा एक भूगोलचा पुस्तक पाहायला मिळतो. अर्थशास्त्रासाठी पण दीपस्तंभ यांचा किरणजी देसले नावाचा एक भारतीय अर्थव्यवस्था म्हणून आहे. चालू घडामोडीसाठी बरेचसे पुस्तक आहेत मार्केटमध्ये तुम्ही तेही वाचू शकतात. आता राज्यशास्त्रासाठी इंडियन पॉलिटी असेल, रंजन कोळंबे सरांचं राज्यशास्त्र असेल किंवा आणि सायन्ससाठी तुम्हाला म्हणतो मी 11वी 12वी स्टेट बोर्डचे सगळे करून घ्या. ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आणि अंकगणित बुद्धिमत्तेसाठी पण बरेच पुस्तक मार्केटमध्ये आहे. आर.एस. अग्रवाल असेल किंवा आपले सचिन सरांचे पुस्तकं असतात. तर हे खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत. ते वाचू शकतात तुम्ही. पूर्वपरीक्षा आता लवकरच आपली होणार आहे. तर पूर्वपरीक्षेसाठीच आपण या ठिकाणी परीक्षेचा एक कशा पद्धतीने परीक्षा असते, मार्क वगैरे आणि सिलेबस सगळं बघितलं आपण. तर भेटूया लवकरच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.